नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूर व नद्यांच्या प्रलयंकारी पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकजुटीने महामोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. आजचा हा मोर्चा शेतकऱ्यांच्या मुलांचा आणि हक्कासाठी लढणारा महामोर्चा आहे, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं. यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 अनुदान मदत महाराष्ट्र शासनानेही इतर राज्यांप्रमाणे द्यावी. मदत 3 हेक्टर मर्यादेतच देण्यात यावी. 100% पीक विमा लागू करण्यात यावा. सरसकट कर्जमाफी, कोणत्याही अटी शर्ती न ठेवता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. नदी काठावरील शेतजमिनी वाहून जाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीसाठी विशेष आर्थिक मदत देण्यात यावी. या व अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. आज काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सततचा पाऊस आणि जे महापूर म्हणजे जो पूर आला याच्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण कंबरड मोडलेलं आहे. या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील पोरांची एक मीटिंग पांडुरंग हॉटेल पाथरी रोड येथे झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की बापा आपल्याला हा लढा उभा करायचा आहे. आणि लढा उभा करीत असताना त्या मीटिंगमध्ये असं ठरलं सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांचं की आपल्याला कुठलेही लोगो नको, फक्त शेतकऱ्यांच्या पोरासाठी आपल्याला हा लढा उभा करायचा. त्या अनुषंगाने आम्ही इथं आलोत आणि जे काय शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आम्ही आमच्या मागण्या शासनाला सांगितल्या. हेक्टरी 50,000 रुपये, पीक विमा सरसगट, हेक्टरची मर्यादा 3 ठेवावी आणि गोदाकाठ, दुधनाकाठ जे काय शेतकऱ्याचं नुकसान सतत होत आहे दरवर्षीच, याच्यावर एक विशेष समिती करून त्या लोकांना विशेष बाब म्हणून आपण भरीव मदत द्यावी. आणि महाराष्ट्राचा ज्वलंत मुद्दा की या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या घरी येऊन सांगितलं होतं हातावर गुळ देऊन की आल्या तुमची कर्जमाफी करू, पण ह्या भामट्या सरकारनं केलं नाही. त्याचा आम्ही इथं निषेध बी नोंदवला, मागणी बी केली आणि सांगितलं की कर्जमाफी ही सरसगट करा, कुठली आठ ठेवू नका, हेक्टरची ठेवू नका, तारखीची ठेवू नका. कर्जमाफीची घोषणा आणि गाजराचा उमेश दाखवून आलेलं हे सरकार किती असंवेदनशील आहे आपण बघतो आहे. जेव्हा आम्ही मागणी केली नव्हती तेव्हा आमच्या माथ्यावर 80,000 कोटीचा शक्तीपीठाचा मार्ग लादला. जेव्हा आम्ही लाडक्या बहिणीला पैसे मागितले नसताना तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि आज तुम्ही पूर्णपणे तिजोरी रिकामी करून ठेवले. आणि ज्याच्या जीवावर जो आपण म्हणतो की शेतकरी मायबाप सगळ्या देशाला चालवतो, सगळ्या जनतेचं पोट भरतो, आज त्याला देण्यासाठी तुमच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करायला पैसे नाही. तुम्ही धादांतपणे खोटं बोलता आणि तुम्ही हात वर करून टाकले. महाराष्ट्राच्या तिजोरीवर तुम्ही लाखो रुपयाचं कर्ज करून ठेवलं, विविध योजनांच्या आमिष दाखवून ठेवले आणि ज्याच्या जीवावर आपण त्यांचे मतदान घेतलं तुम्ही शेतकऱ्यांचं, आज त्यांच्यासाठी जर तुमच्याकडे 1 रुपया नसेल, तुम्ही तर त्यांना मदत करू शकत नसाल. तुम्ही पाहिलं की त्यांचे गुरंढोरं, घरं दारं सगळं वाहून गेलं, जमीन खरडून गेली, म्हणजे काही ठिकाणी तर जमीन दिसत सुद्धा नाहीये. मग तुम्ही याचं काय करणार आहात? तुम्ही निकष लावू नये, कुठल्या प्रकारचं काहीही बंधन टाकू नये, आमची सरकारला मागणी आहे. आणि तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची फडणवीस सरकारला मागणी आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.